तेव्हा मी पण काय केलं, मी बी तिला तिच्या घरापासून दूर केलं. आता फिर अख्ख्या साताऱ्यात भीक मागत. माया अगं काय केलंस हे? मंजूच्या द्वेषापायी एवढी निर्दयी बनलीस की त्यांचं राहतं घर अडपलं. अगं दुश्मन पण आपल्या दुश्मनाशी असं वागत नाही. एवढी कशी कठोर वागली आहेस तू? बोलले बोलले चित्रकार. ओ चित्रकार, मी जी काय केलं कारण ती बरोबर केलंय. तुम्हाला फक्त मी दिसते, त्या नेबरच्या चुका नाही दिसत. तिनं आपल्या लेकाला आपल्यापासून वेगळं केलं आणि एवढंच नाही तर ही घर पण समजा तोडलं. या सगळ्याला तू कारणीभूत आहेस माया, मंजू नाही. पावलो पावली त्या मंजूचा अपमान केला, तिच्या जीवावर उठलीस. आणि एवढं सगळं करूनही तुझं मन भरलं नाही तर आता या ताराला गेलीस तू. मी जर ठरायला गेले नसते की नाही तर त्या नेबेटनं ही घर भिसकावून घेतलं असतं. आणि मग आपण आलो असतो रस्त्यावर आणि ही होईल ना म्हणून मी सत्ताच आधी डाव साधला बघा. हे बघ माया, तुझ्यासारख्या बाईशी वाद घालण्यात काही अर्थ नाहीये. तुझ्यासारखी कारस्थानी बाई ज्या घरात असेल ना ते घर कधीच सुखाने नांदणार नाही. त्यामुळे मी आता ठरवलंय की आता या घरात एक क्षणही राहायचं नाही. तुम्ही या घरात राहणार नसाल तर मी बी नाही राहणार. हा जावा जावा, ज्याला कुठे जायचं तिकडे जावा. तरी सवे जा बॅग भर आपल्या. पप्पा थांबा, मी बी येतो तुमच्या बरोबर. आणि मम्मी, मी तुला कधी डायरेक्ट बोललो नाही, पण तुझ्या ह्या स्वभावाला मी बी हैराण झालोय. आणि तुला अजून एक गोष्ट सांगू का? सत्यादादाशिवाय ही घरच अपूर्ण आहे. पप्पा मी येतो तुमच्या बरोबर. ठीक आहे. ए तुमच्या समजाची काय डुसकी फिरलेत का?